विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेणार आहे. कारण ऑलरेडी आपले 2 कॅप राउंड झालेत. पुढे रिमेनिंग 2 कॅप राउंड शिल्लक आहेत. बरेच असे विद्यार्थी आणि पालक आहेत की ज्या विद्यार्थी आणि पालकांना पुढील जोही स्पॉट राउंड होणार आहे, जोही आयएलएस राउंड होणार आहे, याबद्दल एक्झॅक्ट आणि पिन पॉइंट इन्फॉर्मेशन पाहिजे, की जेणेकरून मार्क्स कमी असल्यामुळे काही ठिकाणी विद्यार्थ्यांना समाधानकारक कॉलेज किंवा समाधानकारक ब्रांच मिळालेली नाहीये. मग अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा स्पॉट राउंड आणि आयएलएस राउंड हा खूप जास्त महत्वाचा असणार आहे. यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला क्लिअर करेन इलिजिबिलिटी काय असणार आहे. इलिजिबिलिटी हे आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन केलं आहे आणि त्या विद्यार्थ्याचं नाव जर फायनल मेरिट लिस्ट मध्ये आहे, असे सर्व विद्यार्थी या स्पॉट राउंड साठी आणि आयएलएस साठी इलिजिबल आहेत. दुसरी गोष्ट, ज्याही विद्यार्थ्यांनी नॉन कॅपचं रजिस्ट्रेशन केलंय असे सुद्धा विद्यार्थी या प्रोसेससाठी इलिजिबल असणार आहेत. ठीक आहे. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट राऊंडला किंवा सेकंड राऊंडला किंवा पुढील थर्ड राऊंड मध्ये जर आपलं ऑटो फ्रीज ऑप्शन होत असेल तरी सुद्धा आपण स्पॉट राऊंड साठी इलिजिबल आहात. सेल्फ फ्रीज केलंय जरी आपल्याला स्पॉट राऊंडला जायचं असेल तर आपल्याला जाता येणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली जे विद्यार्थ्याला प्रश्न होते स्पॉट राऊंड संदर्भात ते मी या ठिकाणी क्लिअर केले आहे. तर आता व्हिडिओचा जो ही मेन कंटेंट आहे याकडे आपण वळूया. मेनली या ठिकाणी स्पॉट राउंड म्हणजे काय आणि आयएलएस म्हणजे काय याबद्दल माहिती करून घेऊ. आयएलएस म्हणजे जे काही संस्थेला इन्स्टिट्यूट लेवलला म्हणजे संस्थेला त्यांचा जो सेक्शनल इंटेक आहे या अकॉर्डिंग ज्या सीट मॅनेजमेंट कोट्यातून भरण्यासाठी जे परवानगी दिली आहे त्या कोट्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल किंवा आयएलएस कोटा असं आपण ग्राह्य धरू शकतो. हा या ठिकाणी 20% जागेसाठी असतो आणि या 20% जागा या संस्था स्तरावरती भरल्या जातात. काही संस्थेमध्ये या ठिकाणी कॉलेजची मॅक्झिमम फीस आहे, म्हणजे काही म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट गव्हर्नमेंटने एक नियम दिला आहे की आपण कॉलेजची जी फीस आहे, समजा एखाद्या कॉलेजची 2 लाख फीस आहे तर आपण मॅक्झिमम विद्यार्थ्याकडनं 6 लाख रुपये घेऊ शकतात. याच्यापेक्षा आपल्याला जास्त अमाऊंट घेता येणार नाही. हे असे सीईटी सेलचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे. यदा कदाचित या कॉलेजच्या सर्व 3 पट फीस मध्ये या ठिकाणी राऊंड झाले, कदाचित कॉलेजकडे अचानक कुठली सीट कॅन्सल झाली किंवा वॅकंट असतील सीट तर कॉलेज वन टाइम डोनेशन आणि कॉलेजच्या रेग्युलर फीस मध्ये सुद्धा ऍडमिशन देऊ शकतो. कारण हा जो अधिकार आहे मॅक्झिमम 3, काही कॉलेज 2 टाइम सुद्धा घेऊ शकतात. हा सर्वस्व अधिकार त्या संस्थेकडे आहे. याच्यावरती काय असतं, बंधनं नाहीत की तुम्ही 3 टाइमच घ्यावं कंपल्सरी असंही नाहीये. बऱ्याच कॉलेजमध्ये तुम्ही जर इन्स्टिट्यूट लेवलचं पाहिलं असेल तर काही ठिकाणी तुम्हाला 3 टाइम फीस दिसते, काही ठिकाणी 2 टाइम्स फीस दिसते. हे रिझन तेच आहेत, कारण हा जो डिसिजन आहे हा टोटली संस्थेला आहे. म्हणजे किती फीस घ्यायची डोनेशन स्वरूपात किंवा मॅनेजमेंट ऍडमिशन साठी हे टोटली या ठिकाणी त्या संस्थेला अधिकार असणार आहे. दुसरी गोष्ट आहे स्पॉट राउंड. स्पॉट राउंड आणि ए कॅप राउंड लक्षात घ्या. याही ठिकाणी काही असं मला माहिती मिळाली की काही युट्यूबर्सनी स्पॉट राउंड वेगळा असतो, काही ए कॅप वेगळा असतो, तर असं काही नाहीये. लक्षात घ्या, ए कॅपलाच आपण स्पॉट म्हणतो आणि स्पॉटलाच आपण ए कॅप जरी म्हणलं तरी हरकत नाहीये. आणि हा राऊंड केव्हा होतो ते सुद्धा माहिती तुम्हाला देईल ज्या वेळेस आपले कॅप राऊंडचे सर्व प्रोसेस संपून जाते आणि जर सीट त्या संस्थेमध्ये वॅकंट असतील तरच हा स्पॉट राऊंड होत असतो. इन केस सीट वॅकंट नसतील तर हा राऊंड होत पण नाहीये. बरेच असे काही कॉलेजेस असतात जे की टियर 2 मधले काही कॉलेजेस, या कॉलेजेस मध्ये विद्यार्थी सीट सोडतच नाहीत. त्यामुळे या ठिकाणी काही कॉलेजमध्ये आणि काही ब्रांचसाठी हा राऊंड होत पण नसतो. त्यामुळे ज्या ठिकाणी शिल्लक आहे त्या ठिकाणी हा स्पॉट राऊंड कंडक्ट होत असतो. ठीक आहे. आणि यामध्ये या दोन्ही मध्ये सीट किती मिळतात याबद्दल आपण पुढे इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ठीक आहे. आता मेनली जो ही आयएलएस आहे, आयएलएस मध्ये जोही आपल्या ब्रांचचा किंवा त्या कॉलेजचा सेक्शनल इंटेक आहे, या सेक्शनल इंटेकच्या 20% जागा मॅनेजमेंट कोट्यासाठी या ठिकाणी दिल्या जातात. म्हणजे सीईटी सेलच्या रूल रेग्युलेशन अनुसार 20% जागा मॅनेजमेंट कोट्यातून भरल्या जातात. एक्झाम्पल साठी मी एका कॉलेजचं उदाहरण घेतलं. पाहू शकतो आपण, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा टोटल इंटेक आहे 720 मार्काचा. त्यामध्ये इन्स्टिट्यूट लेवल जागा भेटत आहेत 144 जागा या कॉलेजला भेटत आहेत किंवा या संस्थेला भेटत आहेत. सेम ॲज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विचार केला 360 जागा येतात. याच्या 20% जर पाहिलं असतं आपल्याला 172 जागा या ठिकाणी मिळत आहेत. ज्या ठिकाणी 180 चा इंटेक आहे या ठिकाणी टोटल 36 जागा आपल्याला मिळत आहेत. या जागा टोटली जे काही इन्स्टिट्यूटचं आहे कोटा, या इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला एनआरआय, ओसीआय, पीआयओ या अंतर्गत सुद्धा इन्स्टिट्यूट या ठिकाणी कन्सिडर करतात आणि त्यानुसार या सीट पूर्ण मिळत असतात. त्यामुळं
जोही या ठिकाणी विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यातनं अथवा ILS ला जात असेल अशा विद्यार्थ्याला सांगेल की ज्या ठिकाणी आपल्याला 180 सीट दिसतील तिथं आपल्याला रूल अनुसार 36 जागा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. ठीक आहे, हे सर्वात या ठिकाणी महत्वाचा पार्ट असणार आहे. आणि यानंतर जर आपण पाहिलं असता की या पार्ट मध्ये 20% जागेच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी NRI मधून अप्लाय करतात या सुद्धा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सहभाग घेतला जातो. पण NRI ची लिस्ट हे आपल्याला सेपरेट या ठिकाणी दिसणार आहे. नेक्स्ट, ज्याही विद्यार्थ्यांना जसं आता मी ILS बद्दल सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांना बी सिक्युअर, बी कन्फर्म आणि ट्रस्टेड या ठिकाणी पैशाची गॅरंटी असणारे या ठिकाणी ऍडमिशन करायचं असेल तर असे विद्यार्थी अगोदर या प्रोसेसची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन समजून घ्या आणि मगच पुढील प्रोसेससाठी पात्र राहा. आधी न समजता अनोळखी व्यक्तीजवळ पैसे देऊ नका किंवा आमच्याजवळ सुद्धा देत असताना अगोदर पूर्ण शहानिशा करूनच या प्रोसेसमध्ये दिलात तरी योग्य असणार आहे. कारण का की जे काही या टॉप कॉलेजसाठी बऱ्याच विद्यार्थी पालकाचा इव्हन महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांचा फ्लो असतो आणि याचा बरेच लोक गैरफायदा घेतात, चुकीची माहिती देतात. तर असं आपल्यासोबत होऊ नये याकरिता आपल्याला जर करायचे असेल, तीनपट असेल त्याबद्दलही तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाईल. ज्या ठिकाणी वन टाइम मध्ये कुठं होत असेल त्याबद्दलही तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि आपल्याला प्रोसेस करून देण्यात येईल. जेही इंटरेस्टेड असेल फॉर मॅनेजमेंट, फॉर प्रायव्हेट कॉलेज अशा सर्व प्रोसेस आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही करून देत आहोत. ज्याही विद्यार्थ्यांना करायचंय तर पुण्यामध्ये आपलं वाकड आणि पिंपरी या ठिकाणी ऑफिस आहे आणि लातूरमध्ये ट्युशन एरियामध्ये आपलं ऑफिस अवेलेबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सर्वात महत्वाचं की विद्यार्थ्यांना मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की आपल्या पर्सेंटाईल अनुसार कुठल्या कॉलेजचा स्पॉट राऊंड जॉईन करणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील जवळपास 52 कॉलेजेसची मी या ठिकाणी लिस्ट तुम्हाला देत आहे किंवा तुमच्या स्क्रीनवरती शो आहे. या प्रत्येक कॉलेजच्या स्पॉट राऊंड बद्दल म्हणजे अगदी CUEP पासून ते वालचंद इन्स्टिट्यूट सोलापूरचं या पूर्ण कॉलेज या ठिकाणी मी तुम्हाला चांगले जे महाराष्ट्रातील कॉलेजेस आहेत याची लिस्ट स्क्रीनवरती दिली आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या पर्सेंटेल अनुसार कोणत्या कॉलेजला जायचंय, कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्पॉट अरेंज केला जातो किंवा आपल्याला कुठले एक्सटर्नली फॉर्म भरायचे अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन मी पुढील काही व्हिडिओमध्ये आपणास देणार आहे की जेणेकरून आपल्याला CUEP, VGTI, PICT, SPIT या सर्व कॉलेजचे स्पॉट राऊंड कसे होतात, टिप्स कसे येतात आणि सोबत पर्सेंटेल किती लागतो इन डिटेल इन्फॉर्मेशन मी पुढील काळात तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. सोबत ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या सोबत स्पॉट राऊंड या ठिकाणी करायचे किंवा स्पॉट राऊंड बद्दल इन डिटेल प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी सेपरेट स्पॉट राऊंडचा ग्रुप काढला आहे. त्याची जस्ट आम्ही इनिशियल कॉस्टिंग घेत आहेत. त्यासाठी जर ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे ते पेड करून या ठिकाणी जॉईन करू शकतात. या ग्रुपमध्ये काय मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगेल. जेवढेही तुम्हाला स्क्रीनवरती कॉलेज दिले आहेत या कॉलेजेसचे स्पॉट राऊंडचे वैयक्तिक कॉलेज लेवलला केव्हा फॉर्म निघणार आहेत त्या फॉर्म बद्दल इन डिटेल अपडेट्स सोबतच ते फॉर्म या ठिकाणी फिल कसे करायचे लिटल बिट आपल्या ग्रुपवरती अपडेट या ठिकाणी मिळून जाईल. आणि सोबतच CET सेलच्या शेड्यूल अनुसार या ठिकाणी आपल्याला केव्हा प्रेझेंट राहायचंय याबद्दल सुद्धा पिनपॉइंट इन्फॉर्मेशन मिळेल. सोबतच आपल्या पर्सेंटाईल अनुसार कोणत्या कॉलेजचा स्पॉट राऊंड जॉईन करायचं याबद्दल सुद्धा या ग्रुपवरती इन डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही आपणास प्रोव्हाइड करणार आहेत की जेणेकरून आपल्याला अगदीच या कॅप मध्ये जर कॉलेज अवरेज मिळत असतील तर आपल्याला या स्पॉट राऊंड मध्ये डेफिनेटली खूप चांगला जास्त फायदा होणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने आपण ग्रुप आणि अपडेट्स आपण देणार आहोत. स्क्रीनवरती जे आहेत तेवढ्याच कॉलेज बद्दल आम्ही माहिती दिली जाईल हे सुद्धा तुम्हाला क्लिअर करेल. ठीक आहे. नेक्स्ट, की ज्याही विद्यार्थ्यांना ओनली प्रायव्हेट कॉलेजसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल जसं की विश्वकर्मा आहे, PCU दोन्हीसाठी जर आपण घेत असाल तर एक रजिस्ट्रेशन डिस्काउंट कोड आहे जे अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी आपण यूज करून या डिस्काउंट आपण घेऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, जेही आता विद्यार्थी अप्लाय करत आहेत अप्लाय करण्यासाठी स्पॉट असेल किंवा ILS असेल आपल्याकडं दोन मीडियम आहे. एक आहे CET सेल मीडियम आणि दुसरं मीडियम आहे आपलं जेही कॉलेजची पर्टिक्युलर वेबसाईट. कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना CET सेल वरती कधी काय येते याबद्दल थोडी कल्पना राहत नाही आणि वेबसाईट वरती काही कल्पना राहत नाही म्हणून आपण हे ग्रुप फाउंड केले आहेत ज्याच्यावरती तुम्हाला सर्व अपडेट्स मिळून जातील. आता CET सेल वरचा जोही फॉर्म आहे हा मी आपल्या समोर ठेवला आहे. लक्षात घ्या ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज येतं किंवा गव्हर्नमेंट ऑटोनॉमस येतं या ठिकाणी ILS हा राऊंड नसतो. त्यामुळे इथं तुम्हाला ILS राऊंडला डॅश दिसत आहे पण या ठिकाणी एक कॅप म्हणजे जो स्पॉट राऊंड आहे या स्पॉट राऊंडचं तुम्हाला इंटिमेशन या ठिकाणी दिसतं. आणि विद्यार्थी बऱ्याच वेळेस असं सांगण्यात आलं
की ILS राऊंड वेगळा आहे, मान्य आहे, स्पॉट राऊंड वेगळा आहे, मान्य आहे, आणि ए कॅप वेगळा आहे असंही या ठिकाणी सांगण्यात आलं. लक्षात घ्या, सीईटी सेल वरती आपल्याला हे दोनच राऊंड आहेत. एक आहे ILS म्हणजेच मॅनेजमेंट कोटा, आणि दुसरा आहे ए कॅप. स्पॉट राऊंडलाच आपण या ठिकाणी ए कॅप राऊंड असं या ठिकाणी म्हटलं किंवा आपण या ठिकाणी कॉल करतो. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करेल. तर ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी ए कॅप मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, अशा विद्यार्थ्यांनी या पद्धतीने आपला फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये फक्त कॉलेजची निवड करायची आहे आणि आपल्याला ज्याही ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी आपल्याला टिक करून पुढील प्रोसेस या ठिकाणी करून घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही प्रोसेस आपल्याला नसणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण करून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट आहे की एक्झॅक्टली याची मेन काय आणि मेन की पॉइंट काय याबद्दल या ठिकाणी माहिती देणार आहे. आता ILS जो राऊंड आहे, हा ILS चा राऊंड हा त्या संस्थेच्या स्तरावरती घेतला जातो आणि त्या संस्थेचा जोही 20% या ठिकाणी मॅनेजमेंट कोटा, या मॅनेजमेंट कोट्याच्या सीट बाय मेरिट या ठिकाणी भरल्या जातात. ठीक आहे, कारण या पूर्ण आपल्याला सीट्स त्या मेरिट अनुसारच या ठिकाणी दिल्या, भले आपला मॅनेजमेंट जरी असेल तर एंट्रन्स मेरिट अनुसारच या सीट दिल्या जातात. नेक्स्ट आहे स्पॉट राऊंड आणि वॅकन्सी राऊंड. आता यामध्ये आपण जर सीट विचारत असाल किती मिळतील, तर लक्षात घ्या, ज्याही कॅप राऊंड प्रोसेस मध्ये सीट भरल्या गेल्या नाहीयेत त्या सीट या ठिकाणी उपलब्ध राहतात. यदा कदाचित 5 असतील किंवा 25 असतील किंवा 40 असतील, डिपेंड अपॉन आफ्टर कॅप राऊंड 4 नंतर जे काही या ठिकाणी वॅकन्सी असेल, हे टोटल वॅकन्सी आपल्याला सीईटी सेल वरती उपलब्ध होऊन जाते आणि त्यानुसार या ठिकाणी आपल्याला राऊंड अटेंड करता येत असतो. काही वेळेस असंही पाहण्यात येतात की काही कॉलेजेसमध्ये 1-2 वॅकन्सी असतात, तरी घाबरून जायचं काम नाहीये, कारण या वॅकन्सी जसं सीयूपी मध्ये जसं अपग्रेडेशन होतं, व्हिजिटिया मध्ये अपग्रेडेशन होतं, पीआयसीटी एसपीआयटी मध्ये अपग्रेडेशन होतं, त्या ठिकाणी याही कॉलेजमध्ये लार्ज वॅकन्सी डिपेंड अपॉन सिच्युएशन अनुसार मिळत राहते. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी स्पॉटसाठी अप्लाय केले त्यांनी वॅकन्सी पाहून घाबरायचं कारण नाही. ते इंटरनली जसं चेंज होतात तसंच आपल्याला वॅकन्सी मिळत राहते. ठीक आहे, आता इन्स्टिट्यूट लेवल केव्हा स्टार्ट होतो आणि या ठिकाणी ए कॅप केव्हा स्टार्ट होतो, तर पाहिला असता सुरुवातीला या आपले ए कॅप राऊंडची सुरुवात होते. ए कॅप राऊंडच्या सोबतच म्हणजे काही वेळेनंतर किंवा काही दिवसानंतर, म्हणजे जसं 1 डेचा फरक असू शकतो, या लगेच आपला या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवलचा ILS राऊंड होतो. कॅप राऊंड आपला कॅप राऊंड 4 कंप्लीट झाले, कॉलेजची रिपोर्टिंग झाली, लगेच आपला वॅकन्सी आणि वॅकन्सी नंतर आपला ए कॅपला सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे, आणि आपलं इन्स्टिट्यूट लेवल सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि असे जे महत्वाचे इन डिटेल अपडेट्स आहेत हेच आम्ही आपल्या स्पॉटच्या ग्रुपवरती प्रोव्हाइड करणार, की जेणेकरून आपला कुठंच 1% सुद्धा लॉस होऊ नये किंवा कॅप मध्ये जे मिळालं नाही आणि जे आपल्याला ए कॅप मध्ये मिळणार आहे हे आपल्या हातातून मिस होऊ नये, यासाठी आम्ही तो ग्रुप फाउंड करून पुढील प्रोसेस करून घेत आहोत. नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन. आता ऍप्लिकेशन म्हणजे आपल्याला महत्वाचं आहे की मला तर ILS ला जायचंय, स्पॉटला पण जायचं, मग अप्लाय कसं करू? अप्लायसाठी एक वे ऑफ मीडियम सांगितलंय, महासीईटी सेल या वेबसाईट वरती, आणि इंडिव्हिज्युअली आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. तर सेम ऍज ए कॅप आणि इन्स्टिट्यूट लेवल या दोन्हीसाठी या ठिकाणी आपल्याला जाता येईल. आता यामध्ये एक काय की जर आपण मॅनेजमेंटनं जात असेल, इथलं मेरिट अगदीच या ठिकाणी लो असणार आहे. या ठिकाणी मेरिट काही जास्त नसतं, कारण या ठिकाणी आपण खूप जास्त फीस भरत असतो. आणि या ठिकाणी अजून एक बेनिफिट सांगेल, जर आपली खरंच चांगली पेइंग कॅपॅसिटी असेल तर आपल्याला या ठिकाणी अगदी लो मार्क्सला सुद्धा खूप चांगले कॉलेजेस मिळत असलेले आम्ही स्वतः पाहिले आहे. पण या ठिकाणी असं म्हणतात की बऱ्याच वेळेस 40 मार्क पर्सेंटाईल, 50% खूप चांगले कॉलेजेस मिळतात. पण लक्षात घ्या, हे एक लक असतं. कधीतरी अशी कधी घटना होती आणि मतलब सर्टनली एखादी सीट कुठेतरी कॅन्सल होते, त्या ठिकाणी तो विद्यार्थी उपलब्ध असो, अशाच वेळेस अशा घटना होतात. शक्यतो अशा घटना जर ILS जर सोडलं तर स्पॉट राऊंड मध्ये 99% होतच नाहीयेत. 1% तेवढं एकदम लास्ट मोमेंटला काही कॉलेजेसमध्ये होत असत, पण ILS मध्ये डेफिनेटली दरवर्षी या गोष्टी होतच असतात. त्यामुळे विद्यार्थी यांना या ठिकाणी कन्फ्युज होऊन जायचं नाही की स्पॉट राऊंडला अगदीच कमी मेरिट येणार आहे. लक्षात घ्या, या वर्षीचा जोही स्पॉट राऊंड असणार आहे यामध्ये लास्ट इयरच्या कम्पेरेटिव्ह 2% मेरिट हायच राहणार, कारण आपण कॅप मध्ये सुद्धा पाहिला तर इव्हन स्पॉट मध्ये सुद्धा हे सिच्युएशन असणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे की फीस बद्दल. आता ILS फीस बद्दल जर सांगायचं झालं तर तुम्हाला मगाशी सांगितलं की बरेच असे इन्स्टिट्यूट आहेत
की हे इन्स्टिट्यूट तुम्हाला 3 टाइम्स चार्ज करू शकतात. म्हणजे 2 लाख असेल तर आपल्याला 6 लाखापर्यंत चार्ज करू शकतात किंवा स्वतःची मर्जी आहे 4 लाखापर्यंत म्हणजे 2 टाइम्स केलं तर 4 लाखापर्यंत चार्ज करू शकतात किंवा त्यांची इच्छा असेल तर 3 लाखापर्यंत चार्ज करू शकतात. कारण इन्स्टिट्यूट लेव्हल जो कोटा आहे म्हणजे टोटल अथॉरिटी हे त्या कॉलेजकडे आहे. पण ज्यावेळेस आपण स्पॉट राउंड मध्ये जातो, स्पॉट राउंडच्या जे काही नवीन नियमावली आहे यामध्ये एससीबीसी असेल अथवा ईडब्ल्यूएस प्रवर्ग असेल, या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना पूर्णच फीस या ठिकाणी भरावी लागणार आहे. जे विद्यार्थी एससी आहेत, एसटी आहेत किंवा विजे प्रवर्गातले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी, एससी एसटी साठी थोडा हा रूल नाहीये, पण विजे आणि अदर ओबीसी प्रवर्गातले जे विद्यार्थी आहेत किंवा एनटी प्रवर्गातलं जर आपलं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तरच आपल्याला स्पॉट राउंड मध्ये फीस कन्सेशन मिळू शकतं. अनदरवाईज फीस कन्सेशन मिळणार नाहीये. पण एससी एसटी असाल तर आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे बेनिफिट्स मिळणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं सांगेल, सध्या या डिसिजनमुळे किंवा या गोष्टीमुळे सध्याचे स्पॉट राउंडचे कट ऑफ हे कमी जाऊ शकतात असं मला एक वैयक्तिक वाटत आहे. आणि या डिसिजन मध्ये बरंच कन्फ्युजन आहे. काही ठिकाणी क्लॅरिटी आहे, काही ठिकाणी जी आर आहेत, पण काही गोष्टीत काही क्लॅरिटी नाहीये. तर त्यामुळं विद्यार्थी पालकांना मी एक सांगेल, आपण कॅप राउंड मध्ये चांगलं कॉलेज मिळवा आणि मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन सिक्युअर करा आणि सिक्युअर करूनच स्पॉट राउंड असेल किंवा आयएलएस राउंड असेल याच्यासाठी पात्र राहा. खूप महत्वाचं सांगेल, भले आपण स्पॉटला जात असाल, भले आपण मॅनेजमेंट कोट्यासाठी जात असाल आणि आपल्याला कुणी कमेंटमेंट दिली असेल की तुमचं ऍडमिशन या कॉलेजला कन्फर्म आहे, तरी सुद्धा महत्वाची इन्फॉर्मेशन देईल. कन्फर्म जरी असेल तरी बाय कॅप किंवा वर्ष आपलं वाया जाता कामा नये यासाठी आपण जरी मॅनेजमेंट असेल तरी कॅप मधून एखादं कॉलेज सिक्युअर करा. स्पॉट मध्ये जात असाल तरी कॉलेज सिक्युअर करा, कॉलेजला ऍडमिशन घ्या, सर्व प्रोसेस करून त्या हातात कॉलेज ठेवून मग स्पॉटला आणि मगच आयएलएस राऊंडला तुम्ही जा, जेणेकरून इन केस त्या ठिकाणी आपल्याला काही निराशा हाता आली तर आपल्या हातात काहीतरी पाहिजे. याचे रूल्स रेग्युलेशन सांगेल. जरी आपण कॅप राऊंडला या ठिकाणी एखादं कॉलेज मिळवलं आणि आपल्याला पुढे स्पॉटला जाऊन ते कॉलेज कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल करता येतं विदाउट एनी फीस डिडक्शन. जास्तीत जास्त 2,000 रुपये तुमचं डिडक्शन होईल. जरी आपण 2 लाख जरी भरले असेल तर 2,000 रुपये आपली फक्त फीस मायनस होईल. बाकीची ऍज इट इज फीस आपल्याला वापस मिळणार आहे. त्यामुळे अशी रिस्क न घेता रिस्क फ्री कुठल्याही राऊंड साठी तुम्ही जा, तो आयएलएस असेल अथवा स्पॉट राऊंड असेल. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला डिफरन्सेस, त्याचे ड्रॉबॅक म्हणजे त्यात ऍडव्हान्टेज काय आहेत, डिसएडव्हान्टेज काय हे पूर्ण मी एक्सप्लेन केलं आहे. तरी सुद्धा आपल्याला या संदर्भात काय अडचणी असेल तर कमेंट मध्ये विचारा. मी तुम्हाला नक्की प्रत्येक कमेंटच्या ठिकाणी आन्सर देईल की जेणेकरून आपल्याला कुठलाही स्पॉट असेल अथवा आयएलएस असेल यात 1% सुद्धा अडचण येणार नाहीये. ज्याही विद्यार्थी पालकांना स्पॉट ग्रुप जॉईन करायचा असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. आपण या ठिकाणी पेमेंट करून जॉईन करू शकता की जेणेकरून आपल्याला या पुढील म्हणजे राऊंड 3, राऊंड 4 ऍज वेल एज स्पॉट राऊंड याचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स.